पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सासूमा फोटो घेऊन आल्या होता। मला तर असं वाटतं की काय बोललो त्यांना। हे काय बोलली नाहीस ना तू? ना, माझा मोडामाती काही निघतच नव्हतं। बोल। व्हेरी गुड। मग काय नाही, त्या गेल्या। पण हा, माझा आणि काकुमाचा ठरलंय, नेत्राची या घराची बहू होणार। आम्ही पप्पाजींना सपोर्ट करणार। काय बोललीस? पप्पाजींना सपोर्ट। त्याच्या आधी काय बोललीस? माझा आणि काकुमाचं ठरलंय, नेत्राची या घराची बहू होणार। बोल। काकू मला कसं कळलं आपण ते नेत्र आणि अद्वैतच्या लग्नाचा विचार करतोय? कसं कळलं? काकुमा ते काय आपलं ठरलं होतं ना, हे आपल्यातच आहे, टॉप सिक्रेट। काकू मला कसं कळलं? असं असतं टॉप सिक्रेट? सांगून टाकलं? हा बोल। फाल्गुनी पळू नको, फाल्गुनी पळू नको। सॉरी तू डोक्यावर पडलीस काय ग? तुला मी काय सांगितलं, कोणाला सांगायचं नाही म्हणून ना, आपल्यात असेल नाही। मी फक्त काकुमाला सांगितलंय। मी फक्त काकुमाला सांगितलं। अरे पण काय सांगायची गरज काय होती? अरे काकुमा कोणाला नाही बोलणार। मग कोणाला सांगेल नाही सांगेल हा मुद्दा नाहीये। मुद्दा हा आहे की मी तुला जे सांगतो ते तू गावभर का सांगत फिरतेस? गावभर नाही, काकुमाला सांगितलंय मी, बोलते। हा, तुला बोलणं काय अर्थच नाहीये ग। सॉरी ना, सांगितलं ना, मी काय करू? बोल। काही करू नको, आता शांत बस। बाबा माझी वाट लावणार। अरे सॉरी ना तेजस, आय लव्ह यू। सॉरी। ठीक आहे, मी बघतो बाबांना काय सांगायचं ते। किती मजा येईल ना अद्वैत आणि नेत्राचं लग्न। आजी, घरात एक गोष्ट चांगली घडली ना की मग सगळ्या गोष्टी चांगल्या व्हायला लागतात। मला माहिती आहे तुमची इच्छा आहे की ह्या घरात सगळं काही नीट व्हावं। हो, त्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे। हो का? मग सांग ना मला तो उपाय। आजी, घरात एखादं शुभ कार्य घडणं गरजेचं आहे, म्हणजे लग्न मुंज वगैरे असं काहीतरी। म्हणजे मग घरात ना पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल आणि मग त्यानंतर घडणारी प्रत्येक गोष्ट चांगलीच असेल। पण एकदम शुभ कार्य म्हणजे? आजी, मला आजही आठवतंय, जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा तुम्ही मला म्हणाला होतात की तुम्हाला घरात सुख आणि समृद्धी हवी आहे। हो, मग त्यासाठी घरात एखादं शुभ कार्य व्हायला हवं। कारण जेव्हा आपण घराच्या दारावरती केळीचे खांब बांधतो तेव्हा तिथूनच घरात सुख आणि समृद्धी येते। खरंच? हो आजी, माझ्यावर विश्वास ठेवा। अगं, तुझ्यावर विश्वास आहे ना, म्हणून तर तुला इथे राहायला सांगितलं। आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते की घरात जेव्हा हे शुभ कार्य घडेल ना, तेव्हा घरातले वादविवाद, मतभेद सगळं काही संपेल। पण एकदम शुभ कार्य म्हणजे कोणतं करायचं मला समजत नाहीये। मला असं वाटतं आजी, घरात आता एकच शुभ कार्य घडलं पाहिजे, लग्न। म्हणजे घरात ज्या कोणाचं लग्न होणं बाकी असेल ना, त्याचं लग्न लावून द्या। घरातले सगळे प्रश्न सुटावेत असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर घरात लग्न व्हायलाच हवं। आणि जर पुन्हा का ग्रहस्थिती बदलली तर आता तुम्हीच ठरवा काय करायचं ते। सगळे प्रश्न सुटू शकतात, फक्त उशीर व्हायला नको। घरात लग्न तर फक्त तन्मय आणि आधीच व्हायचंय, पण तन्मय तर लहान आहे, म्हणजे आधीच लग्न व्हायला हवं। तेजस, तू मला काही सांगूच नकोस की केतकी आणि फाल्गुनीने कोणाला काही सांगितलं नाही। नाही, पण त्यांनी खरंच कोणाला काही सांगितलं शट तुझ्यामुळेच। पप्पाजी, डोंट वरी, हे सिक्रेट मला आणि केतकी काकूलाच माहिती आहे, प्रॉमिस। भाऊजी,
प्लीज तुम्ही टेन्शन नका घेऊ, कुणालाच नाही कळणार. हा नाही करणार. तुम्ही रिलॅक्स व्हा. तुम्ही या. रिलॅक्स पप्पाजी रिलॅक्स व्हा. अरे काय रिलॅक्स वाच रिलॅक्स. तरी मी तुला बचावलं होतं, कोणाला सांगू नकोस म्हणून. तरी तू फाल्गुनीला सांगितलं. अरे मी अजून आई बाबांना सांगितलं नाहीये. तू फाल्गुनीला सांगितलंस, तिने केतकीला सांगितलं, त्यामुळे रुपालीला कळलं. आणि आता मला पण कळलं. तू कधी आलास लडाखवरून? अरे जस्ट आलो, शॉवर घेतला आणि तुम्हा सगळ्यांना भेटायला आलो आणि मला ही न्यूज कळली. डॅड, अद्वैत ब्रो आणि नेत्राचं लग्न फॅन्टॅस्टिक. कोणीतरी ऐकेल. त्याची कोणाची काही बोलण्यात अर्थच नाहीये. सॉरी भाऊजी. सॉरी डॅड. सॉरी पप्पाजी, प्लीज. सॉरी खरंच सॉरी बाबा. ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं समजूया आणि पुढे जाऊया. ए कुठे चाललीस? पप्पाजी बोलले ना पुढे जाऊया, मी जाते. जा जा, तू डायरेक्ट घराबाहेर जा. घरी बाहेर काय पडते? अगं थांब ना जरा. भाऊजी, म्हणजे नक्की काय करायचंय? तुम्ही आधी शांत व्हा. तुम्हाला आता सगळ्याच गोष्टी कळल्या आहेत. आता जे काही करायचं ना ते सगळ्यांनी मिळून करायचंय आणि मला रिझल्ट चांगला हवाय. नाही, रिझल्ट 100% चांगलाच मिळणार, पण करायचं काय एक्झॅक्टली सांगितलं तर बरं होईल. तुम्हाला कोणालाच हे सांगण्याची गरज नाहीये की अद्वैतचं नेत्राशी लग्न का व्हायला हवंय. का गरज नाहीये? मी तुला सांगते. सांगते. तुम्हाला नक्की जमेल ना? हो. काही गडबड होणार नाही? नाही. नक्की सांगतो. हो. नक्की. आता आपल्याला अद्वैतला नेत्राबरोबर लग्नासाठी तयार करायला हवं, पण त्याआधी नेत्रानं लग्नासाठी होकार देणं गरजेचं आहे. ती जितक्या लवकरात लवकर होकार देईल तेवढं आपल्याकरता चांगलं आहे. हूं काय हूं म्हणजे करेक्ट आहे. तुम्ही जे बोलताय ते करेक्ट. बरोबर आहे. बरोबर. इथून पुढे आपण सगळ्यांनी एक टीम म्हणून काम करायचंय. टीम. नेत्राला या लग्नासाठी कन्व्हिन्स करणं हे तुमचं काम. अरे जमेल ना? हो, चॅलेंज एक्सेप्टेड. ओरड, अजून जोरात ओरड. ऐका. मिशन अद्वैत नेत्राचं लग्न. येस. ब्रो, डॅड, तुम्ही कॅप्टन आहात ना? टीम आहे आपली. शंभर टक्के तयार होतील त्या. नक्की. मी माझं काम केलंय, आता तू तुझं काम कर. बघूया. आणि हो, 7 दिवसांची अट काढायची आता. तुझं खूप मोठं काम केलंय मी. विचार करावा लागेल मला. आधी या म्हातारीला मार्गी लावते. आई, अहो तुम्ही काय करताय? नेत्रा आणि केतकी कुठे आहे? अगं नेत्राने सूप करून ठेवलं होतं, फक्त मी गरम करते. मी बघते. उठा. अद्वैतसाठी जी स्थळं बघितली होती ना, त्या मुलीच्या तिच्या घरून फोन आला होता. म्हणजे मीच दिला होता नंबर. विचारत होते काय करायचं, काही झालं का बोलणं. खूप छान माणसं आहेत अहो.
पण आता काय आपलंच नशीब म्हणायचं. मला खरंच अगदी मनापासून वाटत होतं की अद्वैतचं लग्न व्हावं लवकर, या घरात लवकर काहीतरी शुभ कार्य घडावं. पण आता मी एकटी तरी किती जणांना समजवणार, काय काय करणार. जाऊ दे, शेवटी जे व्हायचंय ते होईल. अगं असं काय बोलतेस? व्हायचं ते होईल काय? आई अहो अगं हे बघ, काळजी करू नकोस, मी आहे ना. नाही म्हणजे आपण मिळून ठरवू काय करायचं ते. मी बोलते. नाही नाही नाही, म्हणजे नुसतं बोलून काही होणार नाही. बघितलं ना आधी कसं म्हणत होता ते. त्यामुळे फक्त बोलण्याने काही फरक पडणार नाही. त्याला समजवायला लागेल, त्याला तयार करावं लागेल लग्नासाठी. ठीक आहे, तू काळजी करू नकोस. मला सुद्धा या घरात शुभकार्य घडायला हवंय. दे. काही म्हणा, पण इंद्राणीने हे काम मात्र एकदम चोख पूर्ण केलंय. अरे सासूमा, तुम्ही किचन मध्ये काय करताय? बत्ती जग्या शोधलं. काय काय झालं काय? अरे तुम्ही ते फोटो दाखवा ना, अद्वैत भाईजी माटे चूज केलेले ना तो मुलींने. कशाला? अरे मी आणि काकूमा परत बघतो ना कुठली मुलगी अच्छी आहे अँड ऑल. चला. हो चल. या दोघी सुद्धा माझ्या मदतीला तयार आहेत. म्हणजे नियतीच जणू माझ्या बाजूने उभी आहे सध्या. फाल्गुनी, हिची आणि अद्वैतची जोडी खूप छान दिसेल. नको नको, ही नको. नाही काय ग, खरं सांगू का, ही ना मला खूप आवडते. नको नको, मला अजिबात नाही. फाल्गुनी, आधी आणि ही किती छान दिसेल माहितीये. नको नको, हाईट कमी आहे ना अद्वैत भाईजी पेक्षा. बघा बघ. तुला फोटोत न दिसते का हाईट हिची? हो मला कळतं. नको. अगं पण काय तू, मग तू सिलेक्टर कोणती? मला तर कोणीच नाही आवडली. पण गायिका आहे काकूमा, आपल्याकडे खूप वेळ आहे, खूप. खरं सांगू का, मला सुद्धा नाही कळत आहे. नेत्रा, काय चाललंय तुझं? म्हणजे बाहेरची पुस्तकं कपाटात ठेवते आणि कपाटातले कपडे बाहेर काढतेस. बरं ते सगळं जाऊ दे, इकडे ये. तू इथे ये, इथे ये. ये. अद्वैत साठी मुलगी पसंत करायला आम्हाला मदत कर. मी? हो घे, सांग. पण मी कसं सांगू? ले. मी कसं सांगू म्हणजे, तू आधीची बेस्ट फ्रेंड आहेस ना. मग आधीला काय छान दिसतं, त्याला काय आवडतं, काय नाही आवडत, हे तुझ्यापेक्षा कोण चांगलं सांगेल. त्यामुळे तू सांग. हा सांग ना, अद्वैत भाईजी पेक्षा कोण कूल दिसेल सांग. सांग आता. पण अद्वैत साहेब म्हणाले ना त्यांना आता लग्नच नाही करायचंय. हो, पण तो म्हणाला आणि आपण त्याचं ऐकायचं का? अद्वैत भाईजी तो बोलवा ना, पण आपण अद्वैत भाईजी माटे अशी मुलगी शोधूया, अशी मुलगी शोधूया की अद्वैत भाईजी नक्कीच हा बोलतील. नेत्रा, तूच सांग ना. मी सांगू का? मला ना ही बघ कुठे गेली, ही बघ, ही मुलगी खूप आवडली. खूप छान आहे ना. हिचं नाव ना, हा अमृता नाव आहे हिचं. काय छान वाटेल ना दोघांची जोडी, अद्वैत अमृता. हे फाल्गुनी, मला काय वाटतं माहितीये, हिची आणि आधीची आपण भेट घालून देऊया. म्हणजे या दोघांची ओळख होईल, फ्रेंडशिप होईल, आणि एकदा का फ्रेंडशिप झाली की सोपं होईल सगळं. परफेक्ट. पण याला कॉफी बनायला शिकवाडू पडसे ना. ब्लॅक कॉफी अद्वैत भाईजींना खूप आवडते. अगं त्यात काय, नेत्रा शिकवेल ना तिला. नेत्रा शिकवशील ना? हो ना. मला आधी सांग, तुला आवडली का ही? सुंदर आहेत. पण काकू,
नाही म्हणजे हे सगळं रुपालीबाई साहेबांनी. नेत्रा अगं मला कळतंय तुला काय म्हणायचंय. ही सगळी स्थळं रुपाली वहिनीनेच आणली आहे, पण आपण तिने पसंत केलेल्या मुलीलाच निवडायचंय असं नाहीये ना. आणि अद्वैतचं म्हणशील तर आपण समजावू त्याला, हवं तर फोर्स करू. आणि ह्यातली कुणीही नाही आवडली ना तर अजून मुली बघू त्याच्यासाठी. सो डोंट वरी. तुला कोण आवडते का सांगा ती. मी काय म्हणते, अद्वैत बाईच्या साथे तो नेत्रा मस्त दिसते ना. तूच कर ना लग्न अद्वैत बाईच्या साथे. आता कर ना. फाल्गुनी ताई तुम्ही पण काय बोलताय. माझं एक जरा काम आहे, मी आलेचा पटकन आलाय. हा अगं मंद आहेस का तू जराशी. असं पटकन काय बोललीस डायरेक्टली तिला. कंट्रोल नाही झाला, काय करू. बोलताय ना दिल की बात जुबान पे आ गई तो आ गई. तू नको काही बोलूच नकोस, तू जरा शांत राहा. काय गरज होती फाल्गुनी. काय गरज आहे म्हणजे. अरे आधी काही गोष्टी ना वेळेतच घडाव्या लागतात. आजी प्लीज प्लीज आता आपण नको ना बोलायला या विषयावर. अरे तू असं का करतोय. काय करू मी. आता जस्ट आई बरोबर हेच सगळं बोलून खाली आलो मी. खाली आलो तर तू सुरू झालीस. तुझ्याकडून हे एक्सपेक्टेड नव्हतं मला. अरे आधी माझं जरा ऐकून तरी घे ना मी काय म्हणते ते. आपलं बोलणं झालंय ऑलरेडी या सगळ्यावर. आणि उलट तूच काय म्हणाली होतीस मला, तुला हवा तेवढा वेळ घे, काही घाई नाहीये. हो ना. हो तेव्हा मी म्हंटल होतं तसं, पण मी जेव्हा पुन्हा विचार केला ना तेव्हा मला असं वाटलं की तू आजी आजी ऐक 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 प्लीज आपण ह्याच्यावर नंतर बोलूया. प्लीज ऐक. अरे आधी असं प्लीज नेत्रा बरं झालं तू आलीस इकडे इकडे इकडे. प्लीज जरा समजाव ना आजीला. मी हा लग्न कर म्हणून मागे लागली आहे माझ्या. साहेब मी काय समजावू. तूच समजाव, तुझं तरी ऐकेल ती. साहेब पण तर प्लीज हेल्प कर ना माझी या सगळ्यात. काय रे तुला कसली हेल्प हवी. बाबा बरं झालं तुम्ही आलात. आजीला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे, जरा गप्पा मारा. आणि नेत्रा मला या सगळ्याचा ना खूप स्ट्रेस झालाय. माझ्यासाठी प्लीज प्लीज ब्लॅक कॉफी कर प्लीज. काय झालं, काय चाललंय सगळं. काही नाही, लग्नाचा विषय काढला ना तसा पळ काढला आणि बाकी काय. पण शेखर मला असं वाटतं आधीच आता लग्न करायला हवंय. इंद्राणी पण म्हणाली की घरात शुभ कार्य घडलं ना तर घरामध्ये सुख समृद्धी येईल. आणि मला असं वाटतं की परमेश्वराच्या मनातही हेच असेल की आपल्या घरात सुख समृद्धी यावी, म्हणून आधीच्या लग्नाचा विषय निघालाय. आई मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. तू ये ना, बस बस ना. काय रे. आई तू म्हणतेस ते पटतंय मला. आता अद्वैतचं लग्न करायला हवं म्हणून त्या संबंधीच मी काहीतरी विचार केला आहे. एक मिनिट. आई अद्वैत आणि नेत्राचं लग्न झालं तर काय. आधी आणि नेत्रा. हे बघ आई मी खूप विचार करून या निर्णयापर्यंत आलोय. अरे पण आई तुला माहिती आहे ना अद्वैतच्या पत्रिकेत अकाल मृत्यू योग आहे. जर का अद्वैत आणि नेत्राचं लग्न झालं तर त्याच्या पत्रिकेतला हा अकाल मृत्यू कायमचा टळू शकतो. अद्वैत कायमचा सुखरूप होईल. तुला कोणी सांगितलं. मला सांगितलं एका व्यक्तीने आणि मला पटलंय ते. अद्वैत कायम सुखरूप राहावा, त्याच्या पत्रिकेतला मृत्यूयोग टळावा म्हणून त्याच्या आयुष्यात नेत्रा आली ना ग. आणि नेत्राबद्दल तुला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. तू विचार कर.
आई. शेखर, आश्चर्याचा धक्काच दिलायस बाबा. आई सांग ना, तुला काय वाटतं अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाबद्दल? आत्ता काही मला बोलू नकोस बाबा, मला काही सुचत नाहीये. आई तूच म्हणालीस ना घरात शुभकार्य पार पडायला हवं. मग हे शुभकार्य अद्वैतच्या भल्याचं असेल, यापेक्षा जास्त शुभ काय आहे?